रावेर मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला। सुरुवातीला जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेण्यात आला। शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्ह्यातील मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगाव आणि रावेर या दोन्ही सीट महाआघाडीलाच मिळतील असा विश्वास यावेळी डॉक्टर उल्हास पाटील यांनी व्यक्त केला। आपली लढाई केवळ रक्षा खडसे यांच्याशी नसून मोदी हटाव नरेंद्र मोदी यांच्याशी आपली लढाई असल्याचे डॉक्टर पाटील यांनी यावेळी म्हटले। रावेर लोकसभा ज्याचा क्रमांक 4 आहे महाराष्ट्रामध्ये, त्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि PRP आणि समयुतीचे 56 पक्ष मिळून आज मी काँग्रेसच्या चिन्हावरती या ठिकाणी नामनिर्देश केलेला आहे। आणि या निवडणुकीमध्ये धर्मांध शक्ती जे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित BJPचे खोटं बोलणारे, कपाशीला 7,000 भाव मागणारे यांच्या विरुद्ध आणि यांना घरी बसवण्याकरता ही आमची निवडणूक आहे। राहुलजी गांधी आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून केंद्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणण्याकरता ही आमची उमेदवारी आहे। हेमंत पाटील, मराठी वन, जळगाव। मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ।